आज बनवणार आहे मटकी. चला आज बनवायचं मटकीचं कालवण. ही एवढी मटकी घेतलेली आहे. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. हे पहा, तिखट, मीठ, हळद आणि हा शेंगदाण्याचा कूट. चला मग आपण टाकूया आता फोडणीला मटकीचं कालवण. कढई चांगली तापली, तेल पण आपलं तापलेलं आहे. टोमॅटो, कांदा हा मसाला पण भाजून घेऊया आणि आज बनवूया मटकीचं कालवण. म्हटलं चला आज बनवावं. कांदा लालसर भाजलाय. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण भाजून घेऊया चांगलं. टोमॅटो कांदा चांगला तेलात भाजला गेलाय. तिखट मीठ मसाला टाकून घेऊया. तो पण चांगला तेलात, तिखट मीठ पण छानसं तेलात परतून घेतलेलं आहे. झालं आता आपण मटकी टाकून घेऊया. मटकी टाकायची. इतकं छान तिचं कालवण चविष्ट होतं ना. मग त्यावेळेस मी वाफेवरची सुकी मटकी बनवली होती. आणि आज मी पातळ मटकीचं कालवण बनवते. भाकरी, भात सगळं ह्याच्याबरोबर कालवण खाता येईल ना, अशा पद्धतीनं पातळ बनवायची. आज आपण 5 मिनटं चांगली परतून घ्यायची. हे मटकी ह्याच्यात मसाल्यात ह्याच्यात तेलात चांगली म्हणजे पटकन शिजते. आणि त्याच्यात आहे ना गरम पाणी वाटायचं म्हणजे पटकन अशी शिजून जाते, लवकर होते आपली. हे पहा झालं आपली मटकी कालवण. बघा, मटकी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. कालवण उकळले. आता आपण कूट टाकून घेऊया. थोडंसं कूट टाकायचा. कूट टाकून चांगली 10-15 मिनटं उकडू द्यायची. छान अशी होती बघा मटकीचं कालवण. परत कोथिंबीर टाकते. हे पहा झालं आपलं मटकीचं कालवण. कसं झालंय? चला मग या जेवायला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.